की बरेचसे ग्राहक असतील की या बिल्डर्सच्या खोट्या आश्वासनाला आणि खोट्या कागदपत्रांना ते बळी पडतात आणि त्यांचं भविष्यात नुकसान देखील होईल। मी जेव्हा प्रत्यक्ष या फ्लॅट स्कीम बद्दल माहिती काढली त्यावेळेस मला बऱ्याचशा त्रुटी या ठिकाणी जाणवल्या, ज्या प्रकर्षाने आपल्याला सांगू इच्छितो, कारण की इतर लोकांची देखील फसवणूक होऊ नये हा आमचा उद्देश आहे। आणि इथे ज्यांनी फ्लॅट्स घेतले त्यांनी सगळ्यांनी या गोष्टी लक्षात घ्याव्या। हे कुठलं सेल ॲग्रीमेंट नाही, तर हे अलॉटमेंट लेटर आहे आणि ते नोटराइज अलॉटमेंट लेटर आहे। हे कायद्याप्रमाणे फार मान्यता याला नसते। या अलॉटमेंट लेटर करताना हे याचे मालक बनत नाही। रेरा अंतर्गत असा एक नियम आहे, जर एखाद्याला ती फ्लॅट स्कीम विकायची असेल तर तुम्हाला जोपर्यंत तुम्ही सेल ॲग्रीमेंट करत नाही तोपर्यंत तुम्ही त्यांच्याकडून जास्तचे पैसे घेऊ शकत नाही। जर हे अलॉटमेंट लेटर आहे, नोटराइज अलॉटमेंट आहे, तर यांना 10% पेक्षा जास्त रक्कम घेता येत नाही, परंतु प्रत्यक्षात यांनी सेल ॲग्रीमेंट न करता 10% पेक्षा रक्कम भरून घेतली, सोबतच हप्ते बांधले आणि यांना ज्या पावत्या दिल्या या साध्या पावत्या, छापील पावत्या आहेत। याच्यावर कुठल्या पद्धतीचं म्हाडाचा लोगो नाही, या ठिकाणी कुठल्या पद्धतीचं QR नाही किंवा रजिस्ट्रेशन नंबर नाही। अशा पद्धतीच्या पावत्या कायद्यानं मान्य नाही। जे अलॉटमेंट लेटर आहे या अलॉटमेंट लेटर मध्ये कुठंच पोजेशनची तारीख दिलेली नाही। आता अशा पद्धतीनं हे टोटली इलिगल काम या ठिकाणी सुरू आहे।